नमस्कार, मी पंजाब डक. ते 7 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात कुठं कुठं पाऊस पडणार, कसा पडणार आहे त्याचा अंदाज देणार. 3 दिवसामध्ये राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा, 1 तासाचा असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जे भाग आतापासून पावसामध्ये वंचित होते, म्हणजे ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही, त्या भागात हे पाऊस पडणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यातील पावसासंदर्भात अत्यंत धक्कादायक आणि मोठी पूर्वसूचना दिली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यात आजपासून ते थेट ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत हवामानाचा एकूण अंदाज कसा राहणार आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसात वरुण राजा कुठल्या भागात धुमाकूळ घालणार आहे, कोणत्या धरणांचे दरवाजे उघडणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला महाराष्ट्रातील अशा एका विशिष्ट भागात तब्बल 200 ते 250 मिलीमीटर इतका अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. जिथे ओढे नाले तर सोडाच, पण संपूर्ण परिसर जलमय होणार आहे. तो भाग कोणता आहे हे शेवटी आता आपण पाहणार आहोत. पण त्याआधी आजपासून ते 7 ऑगस्ट दरम्यान नेमका खेळ समजून घेऊया. बघा आता शेतकरी मित्रांनो, राज्यात आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पाऊस सर्वदूर एकदम पडणार नाही, तर तो विखुरलेल्या स्वरूपात पडेल. बघा आता शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी फक्त 10 ते 20 मिनिटाच्या जोरदार सरी येतील, तर काही ठिकाणी अर्धा तास ते 1 तास धुवाधार पाऊस होईल. बघा आता शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दुपारनंतरचा अंदाज काय सांगितलेला आहे. सकाळी आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, पण दुपारनंतर काही ठिकाणी अचानक हवामानात मोठा बदल होऊन विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार तर अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्याची आणि पावसाची स्थिती बघायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो नांदेड जिल्हा. नांदेडकरांनी आज विशेष सतर्क राहावे. नांदेड शहरासह धर्माबाद, बिलोली, नायगाव आणि नरसी परिसरात आज पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी व लातूर पट्टा, जिथे पावसाने उघडीप दिली होती. त्या पालम, कंधार, लोहा या भागात आणि लातूरमधील उदगीर, नळदुर्ग, अक्कलकोट, मंद्रुप या परिसरांमध्ये चांगल्या सरी कोसळतील. बघा आता शेतकरी मित्रांनो, 7 ऑगस्ट ते 13 ते 14 ऑगस्ट दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. या 5 ते 6 दिवसांमध्ये पाऊस आता पूर्णपणे विश्रांती घेणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय कामं करायची आहेत. या काळात उघाड मिळणार असल्याने सर्व प्रलंबित शेती कामे लवकरात उरकून घ्या. बघा आता कुळपणी आणि निंदणी, खत व्यवस्थापन आणि औषध फवारणी, पिकांमधील पाण्याचा निचरा करणे, कारण 15 ऑगस्टला म्हणजेच या वर्षीच्या नागपंचमीला राज्यात परत एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दुसरी फेरी या ठिकाणी सुरू होणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, धरणांबाबतचं अपडेट बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे जायकवाडी धरण अपडेट या ठिकाणी समोर आलेला आहे. जायकवाडी धरण आजच्या तारखेला 90% भरले आहे. वरच्या धरणांमधून पाण्याची आवक सुरू असल्याने हे धरण 93% होताच कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाईल. आता शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे. पैठण पासून पुढे नांदेड पर्यंत गोदावरी नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाण्याच्या मोटारी, पंप सुरक्षित ठिकाणी काढून ठेवावेत. गायगोठे आणि जनावरे यांबाबत सुद्धा पंजाबराव डक यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या भागात मोबाईल नेटवर्क किंवा चार्जिंग अभावी पाण्याचा मेसेज वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस नदीपात्रात किंवा काठावर जनावरे चारायला सोडू नका. बघा आता शेतकरी मित्रांनो, धरणांची आणि आनंदाची बातमी आहे. आता हिंगोली, बुलढाणा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सतत फोन येत होते की येलदरी आणि सिद्धेश्वर धरण कधी भरणार. यामध्ये कॅचमेंट एरियातील पाऊस बघायला गेला तर येलदरी धरण भरण्यासाठी खडकपूर्णा धरणांच्या पट्ट्यात हा पाऊस व्हावा लागतो. 15 ऑगस्टच्या पावसात विदर्भातील खडकपूर्णा धरण क्षेत्रात पूर्णपणे भरून पाऊस होणार आहे. बघा आता धरणांची साखळी बघायला गेलं तर खडकपूर्णा भरले की त्याचे पाणी येलदरीला येईल आणि येलदरीचे पाणी सिद्धेश्वर धरणात सुटेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ही तिन्ही धरणे 100% भरतील, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे.
ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। 15 ऑगस्टच्या म्हणजेच नागपंचमीच्या हाच कमी दाबाचा पट्टा पुढे सरकून पुन्हा एकदा जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिककडे सरकेल, ज्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा मोठा पूर येईल। बघा आता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या या शेवटच्या भागात आपण उर्वरित 14 जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत। बघा आता सोलापूर जिल्हा, मंगळवेढा, पंढरपूर, कासेगाव, आटपाडी आणि जतच्या दुष्काळी भागात पावसाचे आगमन होईल। तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो पुणे जिल्हा, बारामती, दौंड, इंदापूर भागात चांगल्या सरी येतील, तर पुणे शहर व घाटमाथ्यावर संततधार राहील। शेतकरी मित्रांनो, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, संगमनेर आणि अकोले परिसरात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे। तर त्याचबरोबर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो जालना व बीड जिल्हा, या दोन्ही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस नसेल, पण भाग बदलत स्थानिक पातळीवर पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो यवतमाळ व अमरावती, दुपारपर्यंत कडक ऊन आणि दुपारनंतर विजांसह पाऊस। बघा आता शेतकरी मित्रांनो, अकोला, वाशिम व हिंगोली या जिल्ह्यातील वंचित भागात पावसाच्या सरी हजेरी लावतील। तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो जळगाव व बुलढाणा, दुपारनंतर हवामान बदलून अचानक जोरदार पाऊस सुरू होईल। शेतकरी मित्रांनो, या पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो धुळे व नंदुरबार, या भागात रिमझिम तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मुसळधार सरी येतील। त्यापुढील जिल्हा आहे तो कोकणपट्टी। बघा आता शेतकरी मित्रांनो, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत पाऊस सुरूच राहील। तर पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात महाबळेश्वर, कोल्हापूर घाटावर पावसाची संततधार आता या ठिकाणी कायम राहणार आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, सण उत्सव यंदा नागपंचमी, गौरी गणपतीचे 10 दिवस आणि विजयादशमी, दसरा या सर्व सणांना पावसाची हजेरी असणार आहे। इतर राज्य बघायला गेलं तर गुजरातला पुन्हा एकदा पावसाचा मोठा फटका बसणार आहे। मध्य प्रदेशातील खांडवा, उज्जैन आणि इंदूर भागात 15 ऑगस्ट नंतर अतिमुसळधार पाऊस होईल। तेलंगणा आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागात आजपासून पुढील 3 दिवस चांगला आणि जोराचा पाऊस पडणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा होता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान मिळणाऱ्या वेळेत आपली शेतीची कामे त्वरित आणि लवकरात लवकर उरकून घ्या आणि 15 ऑगस्टच्या मोठ्या पावसासाठी तयार राहा। हवामानाची अशीच अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच आपल्या गावातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी बांधवांना हा महत्त्वपूर्ण आणि मोलाचा हवामान अंदाज शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतर सर्व शेतकरी सुद्धा सावध राहतील। शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।